रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांचे आपल्या या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण सर्वजण इथे एकत्र आलो आहोत श्री गुरुचरित्र पारायणाच्या पवित्र प्रवासाला सुरुवात करण्यासाठी। गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नाही, तो एक अनुभव आहे आणि एक अंतर्मुख करणारी साधना आहे। ज्यांनी हा ग्रंथ श्रवण केला किंवा मन लावून पठन केला त्यांच्या जीवनात कधी ना कधी चमत्कारिक बदल घडले आहेत। आशीर्वाद, शांती, संकटातून मार्ग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुकृपेची साथ। आज मी जे अध्याय वाचणार आहे, जे तुम्हाला श्रवण करवणार आहे, ते मी फक्त वाचून म्हणून करत नाही, तर भाविकांसाठी सेवा म्हणून करत आहे। प्रत्येक शब्द, प्रत्येक ओवी, प्रत्येक प्रार्थना ही तुमच्या घरात गुरूंचा प्रकाश आणण्यासाठीची छोटीशी सेवा आहे। प्रत्येक अध्यायामध्ये एक अनोखी शिकवण, एक दिव्य अनुभूती आणि एक गूढ शक्ती दडलेली असते। आपण जितक्या भक्तिभावाने श्रवण करू तितकेच गुरुचरित्रातील अध्याय आपल्या जीवनात रंग भरताना दिसतील। हा संपूर्ण पारायणाचा प्रवास 7 दिवसांचा आहे आणि आजचा दिवस आहे 5वा। तर आजच्या दिवशी आपण 3 अध्याय ऐकणार आहोत। आजचा दिवस हा आव्हानाचा दिवस आहे। जणू आपण गुरूंना विनंती करतो की गुरुदेव आमच्यावर कृपा करा, आम्हाला या यात्रेत सामील करून घ्या। माझी एक छोटीशी मनापासून विनंती आहे की हे पारायण मी रोज वेळ काढून तयारी करून स्वच्छ मनाने आणि भक्तिभावाने तुमच्यासाठी रेकॉर्ड करते। खूप भाविक दररोज पाहतात, पण त्यातील फक्त 5 ते 6% लोकच चॅनलला सबस्क्राईब करतात, म्हणजे भाविक सबस्क्राईब करतात आणि कमेंट करतात। त्या तर खूप आवडतात मला, खूप छान, पण सबस्क्राईब करत नाही काही भाविक। तर तुमचा एक छोटासा सबस्क्राईब माझ्यासाठी आशीर्वादासारखा आहे। तुम्ही सबस्क्राईब केलात की मला एकच खात्री मिळते की हो, माझ्या गुरुभक्त परिवाराला ही सेवा आवश्यक आहे आणि त्यांनी मला साथ दिली आहे। तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा, जमल्यास लाईक करा, आवडला तरच लाईक करा। तर चला जास्त वेळ न घालवता आता सुरुवात करूया। श्री गुरुचरित्र 5वा दिवस आज पारायणाचा, तर 36वा अध्याय ऐकणार आहोत। पर अन्न दोष, ब्राह्मणांचा आचार धर्म। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणाले, नामधारक, मी तुम्हाला एक घटना सांगतो, त्यावरून अन्नाबद्दल आपण किती जागरूक असले पाहिजे याची तुम्हाला कल्पना येईल। त्यावेळी गाणगापुरात एक सदाचारी, बहुश्रुत, वेद अभ्यासी, कर्मठ ब्राह्मण राहत असत। ते कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालनपोषण करत असत। ते कोणाकडेही भोजनास जात नसत। त्यांच्या पत्नी मात्र रागीट व लोभी होत्या। श्री गुरूंच्या वास्तव्यामुळे गाणगापुरात दर दिवशी सम आराधना असे। तिथे दिलेल्या पक्वान्नांच्या मेजवानीचे ब्राह्मण जन तोंड भरून कौतुक करायचे। ते ऐकून त्या ब्राह्मणी व्यथित होत असत आणि आपले पती परान्न घेत नाही म्हणून आपल्यालाही सुग्रास अन्न खायला मिळत नाही असे म्हणून त्यांची नेहमी निंदा करत असत। एकदा एका श्रीमंत ब्राह्मणांनी पितृश्राद्धानिमित्त गाणगापुरातील अनेक ब्राह्मण दाम्पत्यांना भोजनांचे निमंत्रण दिले होते आणि ते वस्त्रांसह द्रव्य दक्षिणाही देणार होते। तर ब्राह्मणींनी आपल्या पतींकडे तेथील मिष्टान्न भोजन खाण्याची इच्छा व्यक्त केली आणि तुम्हाला यायचे नसेल तर मला तरी जाऊ द्या असा हट्ट धरला। तेव्हा त्यांनी नाईलाजाने परवानगी दिली। त्या भोजनासाठी गेल्या तेव्हा धनिक ब्राह्मण म्हणाले, बाई, तुम्ही एकट्या येऊ नका, पतींना बरोबर घेऊन या। तेव्हा त्या मनोमन चरफडल्या आणि पतींमुळे आपली कुचंबना होते असा विचार करून श्री गुरूंच्या आश्रमात गेल्या।
त्यांनी आपली व्यथा सांगितली. त्यावर ते हसले. त्यांनी त्यांच्या पतींना बोलावून घेतले व त्यांना पत्नी समवेत भोजनास जाण्याची आज्ञा केली. मग ते दाम्पत्य जेवणावळीत गेले. ब्राह्मणी मिष्टान्नावर आनंदाने ताव मारू लागल्या. तेवढ्यात त्यांना एक विलक्षण दृश्य दिसले. त्यात सूक्ष्मदेहाने आलेले कुत्रे व डुकरे पात्रांमध्ये तोंड घालून ते अन्न खात आहेत हे पाहून त्यांना किळस वाटली. त्या अन्न टाकून उठल्या. त्यांचे पतीही उठले. मग ती दोघे श्री गुरूंपाशी आली. ब्राह्मणींनी त्यांना जे पाहिले ते सांगितले. तेव्हा श्री गुरु म्हणाले, बाई, आपले पती परान्न घेत नाहीत म्हणून तुम्ही त्यांना नेहमीच दोष द्यायच्यात. ते किती चुकीचे होते हे आता तरी तुमच्या लक्षात आले असेलच. ते ऐकून ब्राह्मणींना पश्चाताप वाटू लागला. त्यावेळी त्यांच्या दुराग्रहामुळे व्रतभंग झाला म्हणून त्यांचे पती त्यांच्यावर संतापले होते. श्री गुरूंनी त्यांचीही समजूत काढली. म्हणाले, अहो, तुम्ही पत्नीच्या इच्छेने तिथे गेल्या होतात म्हणून तुम्हाला दोष लागत नाही. झाले ते बरेच झाले. आता तुमच्या पत्नी अन्नाचं नावही काढणार नाहीत. परान्न न घेण्याचा तुमचा संकल्प अगदी स्तुत्य आहे. पण पितृकार्य, देवकार्य अशा प्रसंगी भोजनासाठी ब्राह्मण मिळत नाही म्हणून कोणी गृहस्थ चिंतेत असेल तर मात्र अडून राहू नका. तुम्ही तिथे गेला नाहीत तर तुम्हाला दोष लागेल. आपले गुरु, शिष्य, वैदिक ब्राह्मण, मामा, सासरे, भावंडे, सज्जन, गृहस्थ आणि ब्राह्मणा वाचून अडलेले यांच्या घरी जेवावे. गायत्री मंत्राचा जप केल्याने परान्न सेवनाचा दोष जातो. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण या काळात अन्न सेवन करू नये. सोयरसुतक असणाऱ्यांकडे जेवू नये. अशा प्रकारे ब्राह्मणांनी आचारधर्म पाळला तर देवही त्यांना वश होतील. पण त्यांनी आचारधर्म सोडल्यामुळेच त्यांना दारिद्र्य आलेले आहे. मग श्री गुरूंनी ब्राह्मणांच्या आचरणाविषयी सांगितले. ते म्हणाले, ब्राह्मणांनी पहाटेस उठावे. गुरु, त्रिदेव, सूर्य, नवग्रह, सनकादिक ऋषी, नारद, तुंबरू, सिद्धपुरुष, योगीजन, सप्तर्षी, पितृदेवता व इष्टदेवतांचे स्मरण करावे. प्रातस्मरणाचे श्लोक म्हणावे. लघुशंका, शौच, दंतधावन करावे. हातपाय धुवावे. स्नानापूर्वी, स्नानानंतर, निजण्यापूर्वी, उठल्यानंतर, भोजनापूर्वी व नंतर, जांभई व शिंका आल्यावर, लघुशंका व शौच केल्यावर, वात सरल्यावर, काही अशुभ पाहिल्यावर खाली बसून स्वस्थ चित्ताने आचमन करावे. आचमनासाठी पाणी नसेल तर आपले डोळे व कान यांना हाताने स्पर्श करावा. ब्राह्मणाच्या उजव्या कानाजवळ अग्नी, वायू, आपोदेवता, चंद्र, सूर्य, इंद्र आणि वरुण या सप्त देवता सूक्ष्म रूपाने असतात. शौचासाठी नैऋत्यास जावे. त्यासमयी डोक्यावर उपरणे घ्यावे. जानवे उजव्या कानात अडकावे. मान खाली घालून बसावे. बोलू नये. इकडे तिकडे पाहू नये. सुकलेल्या पाला पाचोळ्यावर बसावे. उभ्याने लघुशंका करू नये. शौचासाठी पाणी मिळाले नाही तर आपद्धर्म म्हणून मृत्तिकेने स्वच्छता करावी. त्यानंतर श्री गुरूंनी त्या ब्राह्मणांना सदाचारी ब्राह्मणाचे आदर्श आचरण कसे असावे हे सांगितले. तर इथेच 36वा अध्याय आपला संपूर्ण होतो. आता लगेचच आपण सुरुवात करणार आहोत अध्याय 37वा. गृहस्थाश्रमातील आचारधर्म कसा असावा. तर श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धांना म्हणाले, मुने, त्यानंतर श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्या विप्रांना आणखी काय सांगितले. तर सिद्ध म्हणाले, त्यानंतर श्री गुरूंनी त्यांना ब्राह्मणाने कसे आचरण ठेवावे यावर सविस्तर निरूपण केले. त्याविषयी थोडक्यात सांगतो, ऐका. ब्राह्मणाने गृहस्थ श्रमात असताना आपल्या घरात जळणाची लाकडे, दिव्यमणी, तूप, तीळ, कृष्णाजीन, लोकरीचे वस्त्रे व काळे मांजर या गोष्टी संग्रही ठेवाव्यात. सारस पक्षी व धेनू पाळावी. त्याच्या गृहात स्वतंत्र देवघर असावे. देवपूजेचे सर्व साहित्य असावे. देवघर स्वच्छ असावे. तिथे रांगोळी काढावी. उत्तम आसनावर बसून घरातील देवांची भावभक्तीने नित्य पूजा करावी. उदक, अग्नी, मानस, सूर्य
स्तंडिलस्थ प्रतिमा, यज्ञ, धेनू, ब्राह्मण, गुरु, शाळीग्राम ही सर्व श्री विष्णूंची अधिष्ठाने आहेत. त्यांची गुरूंच्या आज्ञेनुसार विधियुक्त पूजा करावी. देव शास्त्रदृष्टीने योग्य दिशेस ठेवावी. त्यानंतर श्री गुरूंनी त्या ब्राह्मणांना प्राणायाम, अंगन्यास, ध्यान, देवपूजेसाठी साहित्याची मांडणी, आवाहन, अभिषेक, मंत्रोच्चार यांसह षोडशोपचारांनी कसे पूजन करावे याचा सर्व विधी नीट समजावून सांगितला. फुलांचे प्रकार, देवपूजेसाठी कोणती फुले घ्यावीत, कोणती फुले घेऊ नये, कोणत्या देवाला कोणती फुले वाहावी, कोणती वाहू नये आणि पुष्प अर्चनासाठी कोणती फुले आहेत ते सांगितले. आता नमस्कार कसा करायचा, केव्हा करू नये, कोणाला करावा, कोणाला करू नये, कोण वंदनीय आहेत ते सांगितले. देवांना कसे संतुष्ट करावे, देवांची प्रार्थना कशी करावी, पूजा विसर्जन कसे करावे ते सांगितले. वैश्वदेवाचा विधी, अन्नदानाचे महत्त्व, अतिथींचे स्वागत कसे करायचे, अतिथींच्या सेवेने काय पुण्य लाभ होतो, तसेच अतिथींचा उपेक्षा केल्याने काय होते, भोजन करताना कोणते नियम पाळावे, मंडल कसे करावे, कोणत्या देवतांचे स्मरण करावे, कोणत्या दिशेला तोंड करून बसावे, भोजनाचे पात्र कोणत्या धातूचे असावे, तसेच पत्रावळीसाठी कोणत्या वृक्षांची पाने घ्यावीत आणि कोणती पाने निषिद्ध आहेत ते सांगितले. मग आपोषण, चित्राहुती, प्राणाहुती, मौन यांच्याविषयी सांगून कसे जेवावे, किती वेळात जेवावे, जेवताना किती घास घ्यावेत, घास किती मोठा असावा, कोणाच्या संगतीत जेवावे, जेवताना कसे बसावे, कसे बसू नये, कोणत्या स्थानी जेवू नये, जानवे कसे ठेवावे, अन्न उष्टे कधी होते, जेवताना दीप का प्रदीप्त ठेवावा आणि स्त्रीसाठी अन्न अवशिष्ट न ठेवल्यास कसा दोष लागतो, यावर यथार्थ विवेचन केले. पाणी कसे प्यावे, कसे पिऊ नये, कुठले पाणी प्यावे, कुठले पाणी पिऊ नये, कोणत्या ठिकाणी पाणी पिऊ नये आणि जेवताना कोणते वस्त्र नेसावे हे सांगितले. जेवल्यावर आधी चूळ भरावी, मग हात धुवावे, मुख प्रक्षालन करावे, दात घासावे असा क्रम सांगितला. आता काय खावे, काय खाऊ नये, तिथी, वारी, दिवसा, रात्री कोणते अन्नपदार्थ निषिद्ध असतात, कोणते दूध वर्ज्य असते, पर्जन्यकाळी कोणते पाणी धोक्याचे असते, कोणते अन्न शिळे असते, कोणत्या स्पर्शाने अन्न अग्राह्य होते, तांबूल कोणी भक्षण करावा, कोणी करू नये, तांबूल तयार करताना पान कसे घ्यावे, तांबूल व सुपारी यांचे गुणदोष काय आहेत, भोजनानंतर काय करावे आणि झोपण्याची खाट कशी असावी, ती कोणत्या लाकडाची असावी, ती विणण्याचे शुभ मुहूर्त व शुभवार कोणते, त्यांची काय फले आहेत, कसे कुठे निजावे, कुठे निजू नये, रात्री शयन करताना कोणती स्तोत्रे म्हणावी, स्त्री संग केव्हा करावा, केव्हा करू नये, स्त्री संग करताना कोणती काळजी घ्यावी आणि स्त्री संगाच्या वेळी पती आणि पत्नी यांच्या मानसिकतेचा गर्भावर काय परिणाम होतो वगैरे सूक्ष्म विचारही सांगितला. श्री गुरु त्या ब्राह्मणांना म्हणाले, अहो, अशा प्रकारे गृहस्थाश्रमात विवेकयुद्ध सुविचारपूर्वक व शास्त्रविधीला अनुसरून वागणारा मनुष्य देवांनाही वंद्य होतो. त्याला धन, मान, यश, सिद्धी, आयुष्य, आरोग्य, उत्तम संतती यांचा लाभ होतो. ते ऐकून त्या ब्राह्मणांनी कृतज्ञतेने श्री गुरूंचे पाय धरले व म्हणाले, स्वामी, तुम्ही खरोखरच उद्धार करते आहात. तुम्ही मला ज्ञान देऊन माझे अज्ञान दूर केलेत, त्यामुळे मी धन्य झालो. तरी यापुढेही अशीच कृपादृष्टी ठेवा. त्यावेळी त्यांचा मनोभाव जाणून श्री गुरु अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. म्हणाले, विप्र, आता तुम्हाला भिक्षा मागावी लागणार नाही. तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. तुम्ही सुखात राहाल. तुमची मुले बाळे आनंदात राहतील. सिद्ध म्हणाले, नामधारक, श्री गुरुचरित्र हा ग्रंथ इतका प्रभावी आहे की याच्या श्रवण पठनाने अज्ञानाचे निरसन होऊन मनुष्य ज्ञानी होतो. त्याला सर्व अभिष्ट प्राप्त होते, त्याचे कल्याण होते. तर इथेच हा अध्याय समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया अध्याय 38. भास्कर ब्राह्मणांची सम आराधना.
श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक भक्तगण श्री गुरु नृसिंह सरस्वतींना द्रव्य अर्पण करत असत, पण त्याचा स्वीकार न करता ते त्या भक्तांना अन्नदान करायला सांगत असत. त्यामुळे गाणगापुरात नित्य सम आराधना चालत असत. एकदा काश्यप गोत्रातील भास्कर नावाचे गरीब ब्राह्मण श्री गुरूंच्या दर्शनासाठी आले होते. आपण श्री गुरूंना स्वहस्ते अन्न शिजवून भिक्षा घालावी असा त्यांचा संकल्प होता. त्यांनी 3 माणसांना पुरेल इतका शिदाही आणला होता. पण नित्य चालणाऱ्या सम आराधनांमुळे त्यांना श्री गुरूंना जेवू घालण्याची संधीच मिळाली नाही. ते 3 महिने इतरांनी दिलेल्या भोजनाचाच लाभ घेत होते. ही गोष्ट काही लोकांना समजली तेव्हा ते कुत्सितपणे हसून म्हणाले, हे ब्राह्मण श्री गुरूंना भोजन देण्याचे निमित्त करून रोजच्या रोज आपली सोय पाहत आहेत. याची यांना लाज कशी वाटत नाही? यांनी आणलेली सामग्री ही तटपुंजी आहे. तीत श्री गुरु त्यांचे शिष्य व भक्त कसे जेवणार? त्यानंतर सर्वच लोक त्यांची उघड चेष्टा करू लागले. ते गरीब ब्राह्मण कोणाला काय बोलणार हो? लोकांचे वाग्बाण ते मुकाट्याचे सहन करत असत. एके दिवशी श्री गुरु त्यांना म्हणाले, आज तुम्ही स्वयंपाक तयार करा, मी तुमच्याकडची भिक्षा घेणार आहे. ते ऐकून आनंदित झालेल्या भास्करांनी बाजारातून तूप, भाज्या आदी वस्तू आणून सोवळ्याने स्वयंपाक तयार केला. ही गोष्ट ब्राह्मणांना कळताच आज मठात सम आराधना होणार नाही हे लक्षात घेऊन ते सर्वजण घरी जायला निघाले. तेव्हा श्री गुरु म्हणाले, आज इथेच जेवायचे आहे, तुम्ही सर्वांनी स्नान करून या. त्याप्रमाणे सर्व मंडळी स्नानासाठी गेली. काही वेळाने श्री गुरूंनी भास्करांना त्या ब्राह्मणांना बोलावून आणायला सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी नदीवर जाऊन त्या सर्वांना श्री गुरूंचा निरोप सांगितला. तेव्हा ते म्हणाले, मठातील सामग्रीने एवढ्या लोकांचा स्वयंपाक तयार व्हायला संध्याकाळ होईल, मग तिथे येऊन आम्ही काय करणार? म्हणून तुम्ही स्वयंपाक करून आधी श्री गुरूंना जेवू घाला. भास्करांनी मठात येऊन श्री गुरूंना ब्राह्मणांचा विचार सांगितला. तेव्हा ते म्हणाले, मी त्या सर्वांना पंक्तीला घेऊनच जेवणार आहे आणि तुम्ही आम्हाला वाढायचे आहे. ते ऐकून ते विचारात पडले. 2-3 माणसांना पुरेल एवढ्या स्वयंपाकामध्ये हा मोठा ब्रह्मसमाज कसा जेवणार याचीच त्यांना चिंता वाटू लागली. पण श्री गुरु आपले सत्व राखतील अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. मग श्री गुरूंनी शिष्यांना पाठवून त्या सर्व ब्राह्मणांना मठात बोलावून घेतले. त्यांना 4000 पत्रावळी तयार करायला सांगितल्या. मग त्यांच्याच आज्ञेने भास्करांनी सर्व ब्राह्मणांना सहकुटुंब जेवायला येण्याचे निमंत्रण दिले. तेव्हा ते म्हणाले, आज मठात मोठ्या स्वयंपाकाची तयारी दिसत नाही आणि तुमचे अन्नही पुरेसे नाही, मग आमच्या पात्रात एक शीत वाढणार आहात काय? यावर ते काहीच बोलले नाहीत. श्री गुरूंवर भार टाकून ते गप्प राहिले. त्यानंतर त्यांनी श्री गुरूंची भक्तिभावाने पूजा केली. मग त्यांच्या आज्ञेनुसार स्वयंपाकाची सर्व भांडी त्यांच्या सन्मुख आणून ठेवली. श्री गुरूंनी त्यांना स्वतःचे वस्त्र दिले आणि त्या वस्त्राने भांड्यांवर आच्छादन घालण्यास सांगितले. त्यांनी तसे केल्यावर श्री गुरूंनी अभिमंत्रित जलाने त्या भांड्यांवर प्रोक्षण केले. मग ते भास्करांना म्हणाले, पत्रावळी मांडलेल्या आहेत, आता वाढायला घ्या. हे वस्त्र काढून टाकू नका. हे किंचित बाजूला सरकवून या पात्रांतील अन्न दुसऱ्या पात्रांमध्ये काढून घ्या आणि मगच वाढा. त्याप्रमाणे त्यांनी एकेका पत्रावळीवर अन्न वाढण्यास प्रारंभ केला. श्री गुरूंनी आणखी काही ब्राह्मणांना वाढण्याचे काम सांगितले. तेव्हा तेही भराभर वाढू लागले. ती सर्व मंडळी जेवढे अन्न भरून नेत होती तेवढे अन्न मूळ पात्रांमध्ये पुन्हा भरलेले दिसत होते. ते पाहून वाढप्यांना व पंक्तीला बसलेल्या सर्व ब्राह्मणांना मोठे आश्चर्य वाटत होते आणि श्री गुरूंच्या अगाध लीलेचे कौतुकही वाटत होते.
श्री गुरूंच्या पंक्तीला बसून सर्व ब्राह्मणांनी उत्तम भोजनाचा पुरेपूर स्वाद घेतला. त्यांनी प्रत्येकाला तांबूल देण्याचीही व्यवस्था केली होती. मग ब्राह्मणांची कुटुंबे जेवली. त्यानंतर गावातील सर्व जातीच्या लोकांनी तिथे येऊन भोजन केले. पांथस्थ जेवले, गुरे वासरे जेवली. पोटभर अन्न खाऊन पशुपक्षी सुद्धा तृप्त झाले. त्या दिवशी गाणगापुरात कोणीही उपाशी राहिला नाही बरं का. तरीही ती पात्रे तशीच भरलेली होती. त्यानंतर श्री गुरूंनी वस्त्र काढून घेतले आणि पात्रांतील अन्न जलचरांना घालण्यास सांगितले. भास्करांचा आनंद काय वर्णन करावा. त्यांनी श्री गुरूंना कृतज्ञतेने नमस्कार केला, त्यांची स्तुती केली. श्री गुरूंनी त्यांना तुमचे दारिद्र्य दूर होईल, तुमचे पुत्र पौत्र सुखी होतील असा उत्तम आशीर्वाद दिला. या घटनेमुळे श्री गुरूंची सर्वत्र मोठी कीर्ती झाली आणि इथेच आजचे 3 अध्याय आपले संपूर्ण होतात. आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक विनंती होती, म्हणजेच एक बोलायचे होते. गुरुकृपेचा प्रवास यानंतरही आपला सुरूच राहतो आणि प्रत्येक ओवीमध्ये प्रत्येक शब्दामध्ये गुरूंनी आपल्याला काहीतरी शिकवून दिलं. कधी नम्रता, कधी श्रद्धा, कधी संयम, तर कधी आपल्या मनाचं शुद्धीकरण. तर गुरुचरित्राचे अध्याय फक्त ऐकायचे नसतात, ते मनात उतरवायचे असतात. आज तुम्ही हे 3 संपूर्ण अध्याय शांतपणे भक्तिभावाने ऐकले, त्याबद्दल आभार. आणि यासाठी मी मनापासून खरंच तुमचे आभार मानते. आपण सर्वजण एकत्र बसून केलेला हा श्रवण आपले घर, आपले मन, आपले जीवन अधिक पवित्र करतो. गुरुचरित्र वाचताना नेहमी एक भावना मनात दाटते. गुरु कधीच दूर नसतात. त्यांचं संरक्षण, त्यांचं मार्गदर्शन, त्यांची कृपा नेहमी आपल्या प्रत्येक पावलावर असते. आजच्या अध्यायातून तुम्हाला जे काही शिकायला मिळालं असेल ते मनात ठेवा. गुरुभक्तीचा दिवा आपल्या आत कायम पेटता ठेवा. तुम्हा सर्वांना एक फक्त छोटीशी विनंती आहे की ही गुरुचरित्र पारायणाची सेवा मी रोज तुमच्यासाठी भक्तिभावाने रेकॉर्ड करते आणि मलाही आवडतं. मी माझ्यासाठी पण करते, असं नाही की यूट्यूबचा व्हिडिओ म्हणून. तर तुमचा एक सबस्क्राईब मला फक्त एक इतकं सांगतो का हो, आम्हाला पुढील अध्याय मिस करायचे नाहीत. आणि जर तुम्हाला आमचा आजचा अध्याय आवडला असेल, मन तुमचं शांत झालं असेल, तुम्हाला आनंद झाला असेल, किंवा हा ग्रंथ तुमच्या घरात गुरुकृपेचा स्पर्श आणतोय असं वाटत असेल, तेव्हाच कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा आग्रह नाही, फक्त पुढील अध्याय तुम्हाला व्यवस्थित मिळावेत, यूट्यूब नोटिफिकेशन चुकू नयेत आणि आपण हा प्रवास एकत्र पूर्ण करावा म्हणून आहे. श्री गुरुचरित्र काय सांगतं की जे श्रद्धेने ऐकतील त्यांचे जीवन नक्कीच बदलते. जिथे श्रद्धा तिथे भक्ती, तिथे देव. आणि जे भक्तीने वाचतील त्यांचे संकट दूर होतात आणि जे प्रेमाने गुरूंची सेवा करतील त्यांच्या घरी कृपा अखंड वाहते. गुरुदेव तुमच्या घरात आनंद, आरोग्य, समाधान आणि कृपा नांदो. सर्व तुमच्या मनोकामना सहज पूर्ण होत. उद्या भेटूया पुढील अध्यायासोबत. तोपर्यंत शांत रहा, प्रसन्न रहा आणि गुरुकृपेवर विश्वास ठेवा. कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, आजचा व्हिडिओ तुम्हाला छान वाटला का, आवडला का. आणि जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाविकांपर्यंत पोहोचवा. आणि आपण ह्या पारायणानंतर कोणत्या ग्रंथाचे तुम्हाला विश्लेषण हवे असतील, किंवा जसं की तुकाराम गाथा आहे, तुकाराम महाराजांची गाथा आहे, तर एक अध्याय घेऊन मी त्याचे विश्लेषण करू शकते, म्हणजे तुम्हाला समजावून सांगू शकते. कधी काय होतं, आपण वाचतो पण आपल्याला कळत नाही. जसं की प्राकृत गुरुचरित्र आहे, ते मला आधी कळायचं नाही. मग मला असं वाटलं की अरे मलाच मला माझ्यासारखे पण बाकीचे भाविक असतील, म्हणजे असतील, त्यांना कळत नाही. म्हणून मग मी हा शोध घेत इथपर्यंत पोहोचलेली आहे. आणि खरं सांगा, कोणाला आधी एवढं व्यवस्थित समजलं होतं का श्री गुरुचरित्र पोथी, तर मला नक्की कमेंट करून सांगा तो. आणि पुढे सुद्धा कोणता ग्रंथ असाच घ्यायचा ते सुद्धा मला सुचवा. आणि अजून काही सूचना असतील तर नक्की कळवाव्यात. आणि अजून काही असेल तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. तुमची एक कमेंट मला खूप प्रोत्साहित करते.
म्हणून दैनंदिन आपलं जे जीवन असतं त्यामध्ये खूप छान आनंद तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये देत आहात. ही देवाचीच कृपा आहे म्हणा आणि तुमचीसुद्धा आहे. तर आपली फॅमिली आपल्याला खूप मोठी वाढवायची आहे. आत्ता 30,000 झालेत आपले सबस्क्रायबर. तर श्री गुरुचरित्र या माध्यमातून, या सिरीजमधून, या पारायणामधून आपण 50K पर्यंत तरी पोहोचलो पाहिजे. तर चला, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. ओम श्री गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी. धन्यवाद.